महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या सीमा भागात खैराच्या झाडांची अवैध कत्तल सुरू आहे. भंडारा जिल्ह्यात खैराच्या लाकडाची तस्करी करणाऱ्या ट्रकवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत 4 टन खैराचं लाकूड जप्त करण्यात आलं. त्याची किंमत 3,36,000 रुपये इतकी आहे. या प्रकरणी ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे. हिंगणघाट तालुक्यातील बोरगाव नदी घाट परिसरात वाळू चोरट्यांवर पोलिसांनी कारवाई केली. 5 ट्रॅक्टर ट्रॉलीसह 25,30,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकानं 7 जणांवर कारवाई केली आहे. गोंदियातील पुजारी टोला धरणावर फोटोग्राफरचा कॅमेरा आणि मोबाईल पळवणाऱ्या चोरट्याला अटक करण्यात आली. या चोरट्यांनी धरणावर फोटोशूट करणाऱ्या फोटोग्राफरचा कॅमेरा आणि मोबाईल हिसकावला होता. या प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना बेड्या ठोकल्यात. मुंबईत जन्मदात्या आईनं अवघ्या 1.5 वर्षाच्या पोटच्या मुलाची हत्या केली आहे. प्रेमसंबंध अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. झाला अडसर ठरत असल्यानं आईनं ही हत्या केली. जोगेश्वरीच्या मेघवाडीत ही घटना घडली. अज्ञात व्यक्तीनं अपहरण केल्याचा बनाव आरोपीनं रचला होता. सांगली जिल्हा बँकेच्या 219 शाखांची चौकशी सुरू आहे. 48 अधिकाऱ्यांकडून ही चौकशी केली जाते. या चौकशीतून अनेक घोटाळे उघड होण्याची शक्यता आहे. पुढील 4 दिवस ही चौकशी सुरू असेल. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 219 शाखांची तपासणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. 450 विषारी केमिकल कंपन्या MIDC बाहेर हलवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे सरकारच्या काळात डोंबिवलीत झाला होता. मात्र शिंदे सरकारनं त्यावर काहीच केलं नाही असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केला. त्यावर ठाकरेंच्या 2 वर्षात कंपनी डोंबिवली MIDC बाहेर का गेल्या नाहीत असं प्रत्युत्तर उदय सामंतांनी दिलंय.